बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाला आणि सुरुवातीला देखील त्याला विरोध झाला, परंतु शासनाने तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा आणि बागायती जमिनी असतील, जिरायती जमिनी असतील, या सर्वाचा सारेसार विचार करून त्यांना मोबदला दिला आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्यांची जागा कमी होती, दिलेल्या पैशामध्ये आणखी जागा जादा घेतली आणि इतरही व्यवसायामध्ये पैसे टाकले। तर मला वाटतं या बाबतीमध्ये 3-4 पर्याय तपासून त्यामध्ये लोकांशी बोलून लोकांचा कन्सेंट घेऊन यामध्ये हा शक्तीपीठ जो आहे हा शक्तीपीठ महामार्ग पुढे जाईल। कुणावरही जोर जबरदस्ती केली जाणार नाही आणि त्याचबरोबर काही इतरही पर्याय आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर, स्थानिक शेतकऱ्यांच्या बरोबर याबाबत चर्चा करून आपण शासन निर्णय घेईल अशा प्रकारचं कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झाली। कोल्हापूरमध्ये जो विरोध आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांची, त्या भागातल्या भूमिपुत्रांची आणि लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करून जे काही 2-3 पर्याय आहेत ते देखील त्यांच्यासमोर ठेवून आपण निर्णय घेऊ। त्यासोबत निधी वाटपासंदर्भात काही बैठक आपली मंत्र्यांसोबत बैठक होती, अजित पवार यांना देखील आपण बोलवलं गेलं होतं, त्या संदर्भात काय नेमकी बैठक झाली आहे? आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे, त्यामध्ये आढावा आता समोर आता निवडणुका आहेत या संदर्भात देखील चर्चा झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये, नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे। महाराष्ट्र की हार बचा पा रहे हैं। ट्विट केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये 7% मतं वाढलेली आहेत। राहुल गांधी यापूर्वी देखील अनेक वेळा निवडणूक आयोगावर त्यांनी आरोप केलेले आहेत, ईव्हीएमवर आरोप केलेले आहेत। खरं म्हणजे विरोधी पक्षनेता असताना अशा प्रकारच्या आरोप करणं हे दुर्दैवी आहे। खरं म्हणजे ते जेव्हा कर्नाटक तर कुणावरही जबरदस्ती केली जाणार नाही शक्तीपीठ महामार्गासाठी, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। यानंतर